एक मिनिट, सुनमुख मुलाची आई बघते ना, सुलोचनाताई आत्या आहेत ना स्वराजच्या. नाही सुभद्राताई, परंपरा म्हणून तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण इथे गोष्ट थोडी वेगळी आहे. म्हणजे गीतांजलीनी देवकीसारखं त्यांना जन्माला घातलं आणि सुलोचनाने त्यांना यशोदेसारखं वाढवलं, मोठं केलं. त्यामुळे तिचा मान कशाला, मी तर म्हणेन हक्क, हा तिचा हक्क आहे. तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. सुलू, या पुरुषोत्तमने माझा सगळा प्लॅन बर्बाद केला, पण मला शांत बसून चालणार नाही. प्रीती माझी सून आहे आणि मीच पहिल्यांदा सुनमुख बघणार. पण कसं, काय करू? पाणी आणते मी. था मी अगं सांडलंच पाणी. द्या द्या द्या, मी पुसून देते. कसं आहे, सासू सुनेचा चेहरा अगदी स्पष्ट दिसायला हवा ना. हां, आत्ता बघा सुलोचनाताई, अगदी स्पष्ट दिसाल तुम्ही. सॉरी, म्हणजे सुभद्रा काकूला धक्का लागला आणि पाणी पडलं. नाही नाही ठीक आहे, त्यात कोणाची चूक नाही आहे सुलू. हो. एक एक फोटो फुटता मला. स्माइल स्माइल. वाह वाह वाह. झाले का फोटो काढून? नाही नाही नाही, एक पाठवून पण. अरे लवकर कर, हो, सगळ्यांना हो. भुका लागल्यात रे. ओ, थोडा वरती घ्या, थोडा वरती. अजून हा बस. प्रीती, जरा चहा ठेव का माझ्यासाठी. आई, मी कीर्ती. आत्ताच आपण प्रीतीताईच्या लग्नावरून आलो की नाही, विसरलीस की काय? हे घे. तोंडाला सवयच झालीये ग. आता प्रीतीशिवाय राहणं अगदी अवघड वाटतंय बघ. खरं तर घर शांत शांत वाटायला लागलं लगेच. प्रीती तिच्या घरी गेली लग्न करून, ज्योती तिकडेच आहे. उद्या तू सुद्धा तुझं लग्न झालं की जाशील तुझ्या सासरी. मग नंतर मी एकटीच या घरात. मग मी आणि या फक्त भिंती उरतील. आई, आम्ही तिघी तुला सोडून कुठे जाणार नाहीये. आम्ही इथेच असणार आहोत तुला पिडायला. बर, चहा कसं झालाय बघ. हो बघते. जमलाय. अगं उद्या कॉलेज आहे ना, डब्याला काय करून देऊ बाई तुला? बाप रे, विराज सर तर भयंकर चिडलेत यार. मी असं काय करू की ते मला माफ करतील आणि सगळं छान सॉर्ट होईल.
स्वराज, काय झालं? तुम्ही अपसेट दिसताय. नाही, काही नाही. तुमच्या चेहऱ्याकडे बघून तरी असंच वाटतं. नाही, तसं काहीच नाही. ते दिवसभर जरा थकलोय ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल, बाकी काही नाही. नक्की ना? हां, काहीच नाही. बर, एकदाचं झालं आपलं लग्न. म्हणजे लग्नात आणि विधीमध्ये बरीच संकट आली, पण शेवटी लग्न व्यवस्थित पार पडलं. मी ना खरंच खूप खुश आहे. म्हणजे तुमच्या घरच्यांनी मला स्वीकारलंय, मायेने जवळ केलंय, आणि अडथळे आले तरी सगळे विधी व्यवस्थित पार पडतायत. हे बघून खूप बरं वाटतंय हो मला. मला नाही असं वाटत आहे. काय? हां, म्हणजे आपलं लग्न झालं, सगळे विधी पार पडले, पण त्याबद्दल बोलतच नाहीये मी. पण त्यामध्ये आलेल्या अडथळ्यांचं काय? म्हणजे अगदी साखरपुड्यापासून ते आज सुनमुखापर्यंत जे काही विधी झाले, त्या प्रत्येक विधीमध्ये काही ना काहीतरी अडथळे आलेच. हां, आता तुम्ही म्हणताय तसं अडथळे जरी आले तरी विधी व्यवस्थित पार पडले, पण याचं सगळं श्रेय दीप आणि ज्योतीलाच जातं. आज ते जर नसते ना, तर फार मोठा प्रॉब्लेम झाला असता. पण मला खरंच कळत नाही की आजपर्यंत इतके कार्यक्रम या घरामध्ये झालेत, एवढे प्रॉब्लेम्स कधीच आले नाहीत. आज अचानक नेमकं असं का घडतंय? स्वराज, हे बघा, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तुम्ही काळजी करू नका. आणि एवढे अडथळे येऊन सुद्धा आपलं लग्न व्यवस्थितपणे पार पडलं. मग असं या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेणं बरोबर आहे का? नाही, खरं आहे तुमचं म्हणणं, तरीही असं घडायला नको होतं. म्हणजे लग्नापर्यंत सगळं ठीक होतं, पण आज प्रॉब्लेम येण्याचं काहीच कारण नव्हतं ना. नेमक्या त्या सुभद्रा काकू आल्या आणि काय? नाही, म्हणजे तशी चूक कोणाचीच नव्हती, पण आणि उलट त्यांनी सगळं पाणी पण पुसून काढलं, पण अडथळा आलाच ना.